नमस्कार, मी आपल्या सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने कोथिंबीर वडी. इथे मी छान कोथिंबीर शेतातून तोडून आणली आहे. मस्त असे फुलं आलेली गावरान कोथिंबीर, इतका सुंदर सुवास आहे याचा. आता आपण याला स्वच्छ धुवून काय करूया, बारीक चिरून घेऊया. बारीक चिरून घेतल्याच्या नंतर आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. आता ही कोथिंबीर चिरलेली 1 ते 1.5 वाटीच्या आसपास भरलेली, म्हणजे बरोबर 1 वाटी कोथिंबीर भरली आहे. आता आपल्याला याच्याच बरोबरीने समप्रमाणात 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. पण आता आपण याला काय करूया, छानपैकी चाळणीने चाळून घेऊया. म्हणजे याच्यातला जो कचरा असेल, मोठे दाणे असतील किंवा जर गुठळ्या असेल त्या व्यवस्थित निघून जातील आणि आपल्याला ते मळायला किंवा मिश्रणाचा गोळा बनवण्यासाठी थोडी मदत होईल. आता हे आपण छान चाळून घेतलेलं आहे. आता चाळून घेतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. आता सगळ्यात पहिले आपण घेऊया 1 चमचाभर तिखट, त्यानंतर अर्धा चमचा हळद छोट्या चमच्याने घेतलेली आहे, चवीनुसार मीठ. त्यानंतर तुम्ही जिरं पण घालू शकता, पण इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे पण पॉलिश नाही आहे, अनपॉलिश आहेत गावरान तीळ. इथे 2 चमचे मी तिळाचा वापर केलेला आहे. नंतर यामध्ये आलं नाही वापरायचं आपल्याला, साधं लसणाची पेस्ट घालायची. इथे मी अर्धा चमचा घातलेली आहे. नंतर चवीसाठी 2 चमचे गाईचं दही घातलेलं आहे. तुमच्याकडे जे दही असेल तुम्ही घालू शकता, किंवा टाळायचं असेल तर टाळू पण शकता. त्यानंतर आपल्याला यात ओवा घालायचा, 1 चमचाभर ओवा मी छान हातावर असा चोळून घेतला, की जेणेकरून त्याचा सुगंध छान आला पाहिजे. आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला एक छान मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. मिश्रण छान एकजीव केलं म्हणजे काय होतं, आपले सगळे मसाले व्यवस्थित सगळीकडे लागले जातात आणि आपल्याला व्यवस्थित चव येते. कोणतेही मिश्रण बनवताना एकदम व्यवस्थित त्याला चुरून घ्यायचा. आता आपला हा मिश्रणाचा गोळा तयार आहे. आपल्याला ज्या भांड्यामध्ये हे स्टीम करायला ठेवायचे, चाळणी असेल, भांडं असेल, प्लेट असेल, आपल्याला त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आपण हात स्वच्छ करून घेऊया पहिले. नंतर हा जो मिश्रणाचा गोळा बनवलेला आहे त्यालासुद्धा थोडंसं तेल लावूया, जेणेकरून काय होईल, आपल्या हाताला ते चिटकणार नाही. आता याचा छान एकजीव गोळा केलेला आहे. आता याला 2 भागात डिवाईड केलं आहे मी. आता याला आपल्याला काय करायचं आहे, छान हव्या त्या शेपमध्ये ॲड करायचं आहे. मी ते गोलाकार शेप हवी आहे मला, म्हणून मी त्या पद्धतीने त्याला रोल करून घेतलेला आहे. छान गोळे बनवलेत. आता मी एका भांड्यामध्ये त्याला ठेवलेलं आहे. यावर एक झाकण ठेवणार आहे. तुमच्याकडे चाळणी असेल तर खूपच चांगलं होईल. माझ्याकडे सध्या ती अवेलेबल नव्हती. आता मी इथे माझ्याकडे एक राईस कुकर आहे. मी त्यात पाणी घातलं आहे. त्याच्यावर एक छान गोल आकाराचं स्टीलचं जो कडा असतो तो ठेवलेला आहे. त्याच्यावर ते भांडं ठेवलं आणि स्टीम करायला ठेवलं. आता इथे तुम्ही चाकू लावून चेक करू शकता की नीट शिजलं आहे का नाही. चाकूला काही लागत असेल म्हणजे ते नीट शिजलेलं नाही आहे. इथे माझ्या चाकूला लागलेलं नाही आणि तुम्ही पाहू शकता एकदम कडक शिजलेले आहेत, म्हणजे ते तुटत नाही आहेत, एकदम असं व्यवस्थित शिजलेत. आता आपण याचे छान काप करून घेऊया. काप केलेले आता आपल्याला एका कढईमध्ये छान तेल घालायचं आहे. या तेलाला मीडियम आचेवर छानपैकी आपल्याला गरम करायचं आहे. फार पण गरम नाही करायचं, मध्यम टेम्परेचरवर आपण गरम करून घेऊया. यात थोडंसं एक दाणा टाकून बघायचं की व्यवस्थित शिजलं का. दाणा खाली नाही बसला, वर आला म्हणजे आपलं तेल परफेक्ट प्रमाणात तयार झालेलं आहे. आता आपण जे काप तयार केलेले आहेत ते यात टाकायचे आणि लालसर रंगापर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे. आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी शोषून जाईपर्यंत एवढे कडक नाही करायचे आहेत, कारण कोथिंबीर वडी म्हटल्यानंतर वरून कुरकुरीत आणि मधातून अशी नरम आणि सॉफ्ट असते. ती खायला एक वेगळीच मजा असते. म्हणून आपल्याला फक्त एक लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे, कारण आपण ऑलरेडी याला स्टीम केलेलं आहे, चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेले आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता एक छान असा लाल रंग आलेला आहे. आता मी याला काढून घेते. आता तुम्ही याला एखाद्या डिपबरोबर सर्व करू शकता किंवा जेवणाच्या थाळीतसुद्धा वाढू शकता. तुम्हीसुद्धा याचा आस्वाद घ्या, आम्ही पण घेतो. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडेल.
इथे पहा मी एक वडी तोडली आहे, एका हाताने तुटल्या जाते आहे आणि मधातून सॉफ्ट आणि वरून एकदम अशी खरपूस झालेली आहे. एकदम परफेक्ट कोथिंबीर वडी बनलेली आहे. प्रमाण व्यवस्थित आहे, त्यामुळे रेसिपीमध्ये काही चूक होण्याची शक्यता नाही. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.